मित्रांनो, याच्या अगोदरच्या पार्टमध्ये आपण इम्प्लिसिट फंक्शन याची डेरिव्हेटिव्ह कशी काढायची हे शिकलो. बरोबर आहे. आता इम्प्लिसिट फंक्शन असो, लॉगॅरिथमिक फंक्शन असो, हे काय सर्व डेरिव्हेटिव्ह एकसारख्याच आहे. फक्त लॉगॅरिथमिक फंक्शन कसं असते, टेक्निक आहे. व्हेरिएबल रेस्ट द फंक्शन, रेस्ट पॉवर फंक्शन, तिथं लॉगॅरिथम घेतलंच पाहिजे म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढता येते. अजून काही कॉम्प्लिकेटेड प्रॉडक्ट असले, कॉम्प्लिकेटेड डिव्हिजन असली तर तिथं लॉगॅरिथम घ्यायचं आहे, पण त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन पाहिजे, डिव्हिजन पाहिजे, प्लस आणि मायनस नको. बरोबर आहे. तर आपण इम्प्लिसिट फंक्शन, आपलं इम्प्लिसिट फंक्शन असं झालं आहे चॅप्टर, म्हणजे इम्प्लिसिट फंक्शनचा पार्ट झाला. त्याची एक्सरसाइज ही कंप्लीट करून दिली, एकूण एक प्रॉब्लेम करून दिले आहे. आता नंतर आपला पार्ट सुरू होते डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. आता पॅरामेट्रिक फंक्शन सारखंच आहे, काहीच नाही. हे पॅरामेट्रिक फंक्शनच वेगळं दिसते जरासं. पॅरामेट्रिक फंक्शन तर पहा, पॅरामेट्रिक फंक्शन काय आहे. इफ म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह कशी काढायची त्याच्यानंतर ते पाहतो. इफ x इक्वल टू f ऑफ t, याचा अर्थ x इक्वल टू f ऑफ t म्हणजे याचा अर्थ, आता तुम्ही आतापर्यंत प्रॉब्लेम घेतले, समजा x² प्लस 3x प्लस sin x आहे ना, याची डेरिव्हेटिव्ह काढली, डायरेक्ट डिफरन्शिएट केला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, कारण y इज द फंक्शन ऑफ x. हे काय dy बाय dx आहे ना, dy बाय dx काढता येते, कारण हे जर लिहायचं असलं तसं लिहिता येते y इक्वल टू फंक्शन ऑफ x. y is the function of x variable, therefore y can differentiate y with respect to x and directly काय काढता येते dy by dx. असं एकच फंक्शन दिलं असते. पण आता पॅरामेट्रिक फंक्शन मध्ये काय असते ते पहा. पॅरामेट्रिक फंक्शन मध्ये काय असते, x is the function of t, f is the function of t variable, also y is the function of g of t. आता वेगळं दाखवलं फंक्शन, जसं हे एक फंक्शन आणि हे दुसरं फंक्शन, g लिहा f लिहा. y is the function of t. आता मला सांगा याला डिफरन्शिएट कशा बरोबर करता येईल. याला s कशाचं फंक्शन आहे, t चं, म्हणून याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू t. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला काय मिळणार, dx by dt, dx by dt. आता y is the function of t म्हणजे y is the differentiable function of t, therefore differentiate with respect to t. t बरोबर डिफरन्शिएट करावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे काय ना, dy by dt अशी व्हॅल्यू मिळाली. म्हणजे दोन व्हॅल्यू मिळाल्या डिफरन्शिएबलच्या. मग तेच दिलंय पहा, x is the function of t, y is the function of gt, म्हणजे t are differentiable function of t आहे ना, differentiable function of t, so that y is differentiable function of x. y कशाचं फंक्शन आहे, डिफरन्शिएबल फंक्शन. we can say that y is the differentiable function of x जर असेल तर. if ds by dt not equal to 0, ds by dt not equal to 0 का दिला आहे, हे डिवाइड आहे. डिवाइड व्हॅल्यू कधीही 0 नसली पाहिजे, म्हणून ds by dt 0 असली तर काय होते, ह्या भागाकार हे जे डिव्हिजन आहे ना, हे नॉट डिफाइन होते, काढता येत नाही. म्हणून हे कंडिशन ds by dt नॉट इक्वल टू 0. देन dy by dx, आता आपल्याला काढायचं आहे dy by dx, पण काढलं काय, dx by dt dy by dt, आणि काढायचं काय आहे, dy by dx इक्वल टू व्हॉट, हे काढायचं आहे. पण dy by dx काढणं झालं काय याच्यावरून नाही, इथं काय काढला म्हणा dx by dt, इथं काय काढलं dy by dt. कसा काढायचा dy by dx, तर हा फॉर्म्युला दिला, dy by याच्यावरून dy by dx इक्वल टू dy by dt upon dx by dt, but dx by dt not equal to 0. समजलं. म्हणजे असं याला म्हणायचं पॅरामेट्रिक फंक्शन. एक फंक्शन म्हणजे दोन व्हेरिएबल आहे x आणि y, कोणते असू शकते, एकाच व्हेरिएबलचे काय आहे फंक्शन. तर अशा प्रकारच्या फंक्शनला काय म्हणायचं, पॅरामेट्रिक फंक्शन. आणि ओळखायचं कसं आहे, ओळखणं सोपं आहे. हे x वेगळं दिलाय, एक फंक्शन वेगळं दिलाय, दुसरं फंक्शन वेगळं दिलाय, आणि dy by dx काढा, आहे की नाही. असं जर फंक्शन असतं त्याला काय म्हणायचं आहे, पॅरामेट्रिक फंक्शन. आणि त्याची डेरिव्हेटिव्ह कशी काढायची आहे, पहिल्यांदा हे डेरिव्हेटिव्ह काढून घ्या, मग नंतर हे डेरिव्हेटिव्ह काढून घ्या, मग याचा भागाकार dy by dx. आता dy by dx तर कोणतं, ds by dt लिहिता वर का ds by dt लिहिता वर, तर याच्यावर ओळखायचं dy आहे ना, तर म्हणून dy by dt पहिल्यांदा.
डिवाइडेड dx म्हणजे dx बाय dt नंतर त्याला डिवाइड करा. समजलं? आता याच्यावरचे आपण प्रॉब्लेम हे थेरम प्रूफ करावे आहे तुम्हाला. याची प्रूफ आहे तर हे थेरम आहे ना, पहिली कंपोजिट फंक्शनची थेरम, नंतर हे पॅरामीटर, जेवढ्या थेरम आहे तेवढे थेरम शेवटी घेऊन घेऊ आपण डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर. ठीक आहे. हा पॅरामेट्रिक फंक्शनवरचा एक्सरसाइज आहे 1.4. त्याच्यामधला क्वेश्चन 1 देतो, फाइंड dy बाय dx इफ. आता पहिला प्रॉब्लेम त्याच्यामध्ये x इक्वल टू काय दिला सोल्युशन. पहा इझी प्रॉब्लेम आहे. x इक्वल टू हे एका मार्काचा येऊ शकते, एमसीक्यू मध्ये येऊ शकते. अँड y लहान आहे म्हणून मी असे दोन पार्ट करून टाकतो. y इक्वल टू ट्वाइस 80. आता x इज द फंक्शन ऑफ t. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू t. t बरोबर डिफरन्शिएट करा. डबल t ना, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू t. dx बाय dt. dx बाय dt इक्वल टू ये कांस्टेंट आहे, मल्टीप्लाइड आहे डेरिव्हेटिव्हच्या बाय d dt ऑफ t स्क्वेअर. दैट इज ये t स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ट्वाइस t झाला, ट्वाइस at. इक्वेशन नंबर 1. समजा इक्वेशन 1 लिहून घेतलं dy बाय dx बाय dt. आता याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू t है ना, dy बाय dt इक्वल टू ट्वाइस a कांस्टेंट derivative of t with respect to t, that is twice a. Equation number 2. From 1 and 2 again dy by theorem किंवा नंतर लिहू by theorem कोणती, पॅरामेट्रिक इक्वेशन ची theorem. dy by dx equal to dy by dt upon dx by dt. Put the value from equation 1 and 2. dy by dx, dy by dt is twice a divided by dx by dt is twice at. twice a cancel झालं भाऊ. आता काय आहे 1 by t. कशावर म्हणून टाकले आपण, from 1 and याच्यावर म्हणून टाकले. हे झालं dy बाय dt. तुमच्या लक्षात आलं असं नाही पॅरामेट्रिक फंक्शन कसं सॉल्व करायचं. याच्या नंतरचं याच्या पुढचं प्रॉब्लेम. सेकंड, x इक्वल टू a cot theta y इक्वल टू b cosec theta. डिफरन्शिएट काय येणार आहे, याला डिफरन्शिएट करू आपण. सोल्युशन x इक्वल टू काय आहे, a cot theta बरोबर आहे. आणि नंतर y इक्वल टू डिफरन्शिएट y रिस्पेक्ट टू. आता पहा, आता t नाही आहे इथं, x इज द फंक्शन ऑफ a नाही म्हणायचं, कारण पहा कॉटचा अँगल कोणता आहे, थीटा. म्हणजे थीटा व्हेरिएबल झाला, म्हणजे x इज द फंक्शन ऑफ थीटा. देअरफॉर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. म्हणजे काय मिळणार आहे, dx बाय थीटा d थीटा. नोट करा बरोबर हा, ये कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ d थीटा cot थीटा. दैट इज ये cot थीटा ची डेरिव्हेटिव्ह माहित आहे, cot ची डेरिव्हेटिव्ह ते मायनस कोसेक स्क्वेअर थीटा आणि असिस्ट tan ची डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर थीटा पण प्लस होते हा, मायनस कोसेक स्क्वेअर थीटा म्हणजे जे मायनस a कोसेक स्क्वेअर थीटा. इक्वेशन नंबर 1. आता काय करू आपण, dy बाय dt डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. तो भैया काय येणार आहे, dy बाय d थीटा b कॉन्स्टंट डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू थीटा कोसेक थीटा. दैट इज b इन ब्रैकेट कोसेक थीटा ची डेरिवेटिव माइनस कोसेक थीटा इनटू कॉट थीटा. दैट इज माइनस b कोसेक थीटा इनटू कॉट थीटा. इक्वेशन नंबर 2. आता बाय थेरम, आता याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, dy बाय dx बाय थेरम. dy बाय dx इक्वल टू काय आहे, dy बाय dx dy बाय d थीटा अपॉन dx बाय d थीटा.
व्हॅल्यू टाका dy बाय d थिटा मायनस b कोसेक हे कॅल्क्युलेशन करावं लागते हे लक्षात आलं आता तुमच्या आता दॅट इज dy बाय सॉरी हे इकडे लिहितो मी बाय थेरम dy बाय dx इक्वल टू dy बाय d theta upon dx by d theta from 1 and 2 काय ते from 1 dy by d theta किती आहे dy by d theta that is minus b cosec theta into cot theta divided by सेकंड वरून मायनस ये बरोबर आहे cosec square theta असं झालं हे प्रॉब्लेम कशावरून टाकली व्हॅल्यू आपण dy by d theta ची from 2 वरून dx by d theta ची from 1 वरून आता ह्या व्हॅल्यू टाकून आता कॅल्क्युलेशन पूर्ण कॅल्क्युलेशन करायचं आहे पूर्ण कॅल्क्युलेशन करायचं आता पहा हे मायनस मायनस कॅन्सल म्हणजे होते प्लस b कोसेक थीटा हे कोसेक थीटा कॅन्सल म्हणजे एक कोसेक थीटा राहील कॉट थीटा डिवाइडेड बाय इथे किती राहील a कोसेक थीटा आता पूर्ण सॉल्व करायचं कॉट आणि कोसेक साइन आणि कॉस मध्ये लिहितात तर कॉट थीटा म्हणजे काय होते cos theta upon sin theta b by a आता हे प्लस साइन लिहायची गरज नाही प्लसच आहे cot theta म्हणजे cot theta cos theta divided by sin theta upon cosec theta 1 upon sin theta sin theta cancel आंसर किती मग dy by dx equal to b cos theta divided by फक्त राहील a म्हणजे असं लिहिता येते b by a cos theta हे झालं याचा आन्सर प्रॉब्लेम नंबर 4 Problem number 3. Third problem is x equal to root a square plus m square. नंतर y equal to log of a square plus m square. आता हे जे प्रॉब्लेम आहे जरासा मोठा आहे म्हणून आपण एक एक कॅल्क्युलेट करू हा एक एक कॅल्क्युलेट सोल्यूशन इथून सुरू करतो x equal to root a square plus m square याला डिफरन्शिएट आता पहा इथं कोणतं फंक्शन आहे m इज द व्हेरिएबल a इज द कॉन्स्टंट डिफरन्शिएट x equal to a root a square m square differentiate with respect to m बरोबर differentiate करा that is dx by dm equal to ddm of square root of a square m square आता पहा तुम्हाला कंपोजिट फंक्शन ऍडजस्ट झालंच पाहिजे त्याची डेरिव्हेटिव्ह काढता आलीच पाहिजे प्रत्येक वेळेस रूटची डेरिव्हेटिव्ह रूट x ची डेरिव्हेटिव्ह येते 1 upon twice root x मग x च्या जागी f of x आला तर 1 upon twice root f of x multiplied by derivative of f of x इथे f of x आहे बरोबर म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह 1 upon twice root a square m square आणि नंतर मल्टिप्लाय डेरिव्हेटिव्ह ऑफ root a square m square याची डेरिव्हेटिव्ह that is 1 upon twice square root of a square m square multiplied by याची डेरिव्हेटिव्ह किती येते 0 m square ची डेरिव्हेटिव्ह twice m आणि मग याची m ची डेरिव्हेटिव्ह काय लागते m ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू m आहे काय 1 आहे ना dm by dm 1 म्हणून ते काही काढत नाही dx by dm जर तुमच्या लक्षात येत तर इथं काढून घ्या तुम्ही मल्टिप्लाइड बाय m स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह twice m आणि मग m ची डेरिव्हेटिव्ह dm by dm समजण्याकरता हे कॅन्सल होते 1 येते है ना मग आता पाहिजे 0 plus twice m मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजे twice m हे twice m इकडे लिहितो that is twice m divided by 2 root a square plus m square
टू कॅन्सल म्हणजे आन्सर किती द्यायचं m डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर m स्क्वेअर दॅट इज dx बाय dm dx बाय dm हे इक्वेशन नंबर 1. आता सेकंड है ना सेकंड प्रॉब्लेम सेकंड आहे y ना y equal to log of a square plus m square differentiate with respect to m बरोबर आहे m बरोबर डिफरन्शिएट करा dy by dm equal to d dm of log of a square plus m square log ची व्हॅल्यू log f ची व्हॅल्यू 1 by x log f of x ची व्हॅल्यू 1 by f of x multiplied by derivative of f of x x नाही आहे मग काय याची व्हॅल्यू 1 by f of x a square m square multiplied by derivative of with respect to m with respect to m काय ना a square plus m square that is 1 by a square m square multiplied by ह्या a स्क्वेअर काय आहे कॉन्स्टंट आहे a स्क्वेअर कॉन्स्टंट म्हणून याची डेरिव्हेटिव्ह 0 हा ट्वाइस m आणि याला मल्टिप्लाय कोणाची डेरिव्हेटिव्ह ह्या m ची डेरिव्हेटिव्ह dm by dm दॅट इज कॅन्सल म्हणजे काय राहील इथं ट्वाइस m डिवायडेड बाय a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर व्हॉट इज dy by dm इक्वेशन नंबर सेकंड चला हे इक्वेशन 1 आणि इक्वेशन नंबर सेकंड आता आपल्याला काय काढायचं आहे dy by dx dy by dx काढायचं therefore dy by dx equal to dy by dx equal to dy by dm upon dx by dm from 1 and 2 where back dy by dm twice m divided by a square m square divided by and dx by dm ची व्हॅल्यू फ्रॉम इक्वेशन 1 m divided by root a square m square from 1 and 2 आता आपल्याला याचे ऍडजस्टमेंट करायचं आहे कॅल्क्युलेशन करायचं आहे आता कसं कॅल्क्युलेशन करता येईल पाहू आता हे याला हे डिवाइड आहे म्हणजे लिहून घ्या तुम्ही ट्वाइस m divided by a square m square क्रॉस मल्टिप्लाय काय क्रॉस मल्टिप्लाय हे वर जाईल रूट a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर डिवायडेड बाय m आता पहा इथं काय करता येईल हा m ना हा m तर कॅन्सल करता येतेच 2 आणि हे दोन माहित आहे x कसं लिहिता येते रूट x मल्टिप्लाइड बाय रूट x मग हे a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर कसं लिहिता येईल रूट a स्क्वेअर m स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय रूट a स्क्वेअर m स्क्वेअर आता मल्टिप्लाइड बाय किती राहील फक्त a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर आणि हे काय कॅन्सल झालाय है ना हे कॅन्सल झाला इथे म्हणजे 1 राहील आता पहा याच्यातलं रूट आणि हे एक रूट कॅन्सल म्हणजे आन्सर काय येईल 2 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर m स्क्वेअर हे झालं याचं आन्सर पहा m कॅन्सल याच्यातलं रूट कॅन्सल म्हणजे हे रूट m हे कोणाची व्हॅल्यू झाली dy बाय dx याच्या नंतरचा प्रॉब्लेम याच्यानंतरचा प्रॉब्लेम आहे x इक्वल टू a 1 मायनस cos थीटा थीटा बरोबर डिफरन्शिएट करा डिफरन्शिएट with respect to theta that is dx by d theta ये कांस्टेंट डेरिवेटिव ये कांस्टेंट राहील ये हा कांस्टेंट d theta 1 मायनस cos theta सांगा डेरिवेटिव डायरेक्ट डेरिवेटिव सांगा ब्रॅकेट मध्ये 1 ची डेरिवेटिव 0 मायनस हे मायनस आता cos theta डेरिवेटिव मायनस sin theta that is हे मायनस मल्टिप्लाय मायनस प्लस ये sin थीटा हे झालं dx by d थीटा इक्वेशन नंबर 1 आता y इक्वल टू आहे y इक्वल टू b थीटा मायनस sin थीटा दैट इज डिफरेंशिएट with respect to थीटा थीटा बरोबर डिफरेंशिएट करा dy by d थीटा b कांस्टेंट
डेरिवेटिव ऑफ थीटा मायनस साइन थीटा दॅट इज इक्वल टू काय ना dy बाय d थीटा इज इक्वल टू dy बाय d थीटा b इन ब्रॅकेट थीटाची डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू थीटा 1 मायनस साइन थीटाची डेरिवेटिव cos थीटा हे इक्वेशन नंबर 2. आता बाय थेरम कोणती आपण थेरम इज dy बाय dx कॅल्क्युलेट करायचं आपल्याला dy बाय dx इक्वल टू dy बाय d थीटा अपॉन dy बाय d थीटा अपॉन dx बाय d थीटा dy बाय d थीटा b 1 माइनस cos थीटा अपॉन ये है ना ये साइन थीटा आता मग इथं ऍडजस्टमेंट करावं लागते फॉर्म्युला पहा फॉर्म्युले झाले आपले असे फॉर्म्युले झाले पहा कोणता फॉर्म झाला 1 मायनस cos थीटा इज इक्वल टू 2 sin स्क्वेअर थीटा बाय 2 आणि sin थीटाचा ह्या थीटा बाय 2 च्याच फॉर्म मध्ये 2 sin थीटा बाय 2 into cos थीटा बाय फॉर्म्युले तर पाहिजेच माहित कंपल्सरी आहे फॉर्म्युले माहित पाहिजेच 2 वेळा म्हणा 3 वेळा म्हणा फॉर्म्युले पाठ होत झाले प्रॉब्लेम करत जा फॉर्म्युला आला फॉर्म्युला 1 वेळा रिपीट 2 वेळा रिपीट 3 वेळा रिपीट 4 वेळा रिपीट करत नेले तर फॉर्म्युले बरोबर लक्षात राहते तुम्ही करून पाहशाल ऍडजस्टमेंट करून आता फॉर्म्युला लिहिला b 1 मायनस cos थीटा म्हणजे 2 sin स्क्वेअर थीटा बाय 2 ब्रॅकेट ये sin थीटाची व्हॅल्यू 2 sin थीटा बाय 2 sin थीटा बाय 2 into cos थीटा बाय 2 हे झालं ब्रॅकेट आता काय कॅन्सल होईल 2 कॅन्सल एक sin थीटा बाय 2 कॅन्सल या फॉर्म्युले अप्लाय केले आपण आता इथं हे फॉर्म्युले अप्लाय केले ठीक आहे आता याच्या नंतर b बाय dy बाय dx इक्वल टू b आता इथला sin थीटा बाय 2 याच्यातला sin थीटा बाय 2 कॅन्सल म्हणजे वर काय राहील sin थीटा बाय 2 अपॉन इधर काय राहील ये cos थीटा बाय 2 आता sin थीटा बाय 2 आणि cos थीटा बाय 2 dy बाय dx इक्वल टू b अपॉन a sin डिवाइडेड बाय cos tan होते sin डिवाइडेड बाय cos tan होते आणि अँगल बरोबर असला पाहिजे मात्र थीटा बाय 2 बरोबर आहे म्हणजे tan टॅन्जेंट थीटा बाय 2 हे झालं आन्सर अशा प्रकारे काही प्रॉब्लेम आपण घेतले त्याच्यानंतर याच्यामधलाच प्रॉब्लेम नंबर 4 करून पाहायचं प्रॉब्लेम नंबर 4 होमवर्क x इक्वल टू sin थीटा y इक्वल टू tan थीटा आणि आन्सर आहे याचं आन्सर पाहून देतो आन्सर काय आहे तर आन्सर आहे dy बाय dx इक्वल टू sec क्यूब थीटा एकदम सोपं प्रॉब्लेम आहे करून पहा त्याच्यानंतर आपला प्रॉब्लेम 6वा 7वा 8वा हे राहिले हे नंतर पाहू आपण आणि सॉल्ट एक्झाम्पल जेवढे टेक्स्ट बुक मधले सॉल्ट एक्झाम्पल याच्या अगोदर दिले आहे जेवढे येते तेवढे करा आणि हे जर सर्व तुम्हाला आपल्या नोटबुक मध्ये लिहायचं आहे याच्या अगोदरच लिहायचं आहे बरोबर आहे लिहून घ्या आणि एक वेळा रिवाइज करत जा वेळ आहे तुम्हाला आणि अशा प्रकारे आपण हे पॅरामेट्रिक फंक्शन सुरू केलं क्वेश्चन 1 मधलं 4था प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्क आहे आणि याच्या नंतर आपण याच्या पुढच्या पार्ट मध्ये सुरू करू भेटू पुढच्या पार्ट मध्ये ठीक आहे तोपर्यंत तुम्ही याचा अभ्यास करा नमस्कार